श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 1 फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आली आहे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं खूप पवित्र मानलं जातं. जे लोक पौर्णिमेचे व्रत करतात ते चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देतात. यावर्षी माघ पौर्णिमेला खास योग जुळून येत आहेत. या दिवशी रवी पुष्य योग आहे. पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा आणि व्रत केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते. शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं. त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दानपुण्य केलं जाईल. विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभ संयोग देखील तयार होत आहे. या दिवशी सकाळी 5:30 पासून ते सकाळी 7:09 शुभ मुहूर्त आहे. या काळात स्नानदानासाठी उत्तम आहे. माघ महिन्यातील पौर्णिमेला तेल, ब्लँकेट, वस्त्र, तूप, फळं आणि अन्न यासारख्या वस्तूंचे दान करणं शुभ मानले जाते. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केले जातात. माघ पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते. या दिवशी गंगा, यमुना, सरस्वतीच्या संगमामध्ये स्नान केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि महादेवांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी 5:43 उगवेल. यावेळी आपल्याला आवर्जून चंद्रदेवांची पूजा ही करायची आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात. यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने अनंतपटीने पुण्य प्राप्त होतं. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर ती कोणती वस्तू अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आदी महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे. माघ पौर्णिमेच्या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. पण आता तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे. मनोभावे व्रताचा संकल्प करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करायची. आता श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या, मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. पुन्हा जलाभिषेक करायचा आणि त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. भगवान विष्णूंना वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे, गंध लावायचे. त्यानंतर पिवळी केळी, पंचामृत आणि इतर नैवेद्य श्रीहरी विष्णूंना दाखवायचं आहे. विधीपूर्वक पूजा आणि आरती करायची आहे. शक्य असेल तर या दिवशी व्रत करा. पौर्णिमेच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करणं खूप महत्त्वाचं आहे. असं केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळते. तसेच या दिवशी चंद्रदेवाची सुद्धा आपल्याला विधीपूर्वक पूजा करायची. चंद्रदेवांना आपल्याला जल अर्पण करायचं आणि त्यांची आरतीही करायची आहे. त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. तसेच पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा ही केली जाते. आपल्या देवघरात
अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही नक्कीच पाहिली असेल. हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे पार्वती माता. संपूर्ण विश्वाला अन्न पुरवायचे कार्य अन्नपूर्णा देवी करते, म्हणून दररोज घरात तिची पूजा केली जाते. पण आता तुम्हाला दररोज सेवा करणं शक्य नसेल, तर अशा विशेष तिथीला आवर्जून अन्नपूर्णा देवीची आपल्याला पूजाही करायची आहे. प्राचीन शास्त्रानुसार भगवान शिवाने देवी अन्नपूर्णाकडे भिक्षा मागितली. यानंतर भगवान शिव यांनी वरदान दिलं की देवी अन्नपूर्णा तिच्या भक्तांना कधी संपत्ती आणि समृद्धीपासून वंचित ठेवणार नाही. अन्नपूर्णा मातेची म्हणूनच अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते. देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं. जो भक्त खऱ्या श्रद्धेने देवी अन्नपूर्णाची सेवा करतो, पूजा करतो, त्याचं घर कायम धनधान्यांनी भरलेलं राहतं. अन्नपूर्णा देवीला अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी देखील मानली जाते. आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीच्या हातामध्ये आवर्जून अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते. त्यामागे तात्पर्य एवढंच असतं की आपली मुलगी ज्या नवीन घरामध्ये जाईल, त्या घरामध्ये अन्नपूर्णेच्या कृपेने घरामध्ये कायम सुख समृद्धी नांदेल. आणि म्हणूनच आवर्जून प्रत्येकाने माघ पौर्णिमेच्या दिवशी ही अन्नपूर्णा मातेची सेवाही करायची आहे. आता तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तिला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि तिच्यावर आपल्याला जलाभिषेक हा करायचा. 11 पळी पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचं जप करायचं किंवा तुम्ही अगदी अन्नपूर्णा स्तोत्राचं पठणसुद्धा करू शकतात. जलाभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला पुन्हा आपल्याला पुसून घ्यायचं आहे. आता पुन्हा आपल्याला एक तामण घ्यायचं. तामणामध्ये आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकला आपल्याला थोडेसे अक्षता अर्पण करायचे आणि त्यावर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला ठेवायचं आहे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसून करायचा आहे किंवा अगदी तुम्ही स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ही जी अन्नपूर्णा मातेची सेवा आहे ती करू शकतात, कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो. आता आपल्याला काय करायचं आहे, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला हळद, कुंकू, अक्षता, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला अर्पण करायचं ते म्हणजे तांदूळ. आता जे तांदूळ आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे. ते अखंड असावे, कुठे तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. आता ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला तांदळाचं अर्चन हे करायचं. आपल्याला आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तसेच मधले बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात. या 3 बोटाने तांदळाचं अर्चन हे करायचं. अर्थात काय तर मृगी मुद्रेने आपल्याला हे अर्चन जे आहे ते करायचं आहे. आता हे तांदळाचं अर्चन जे आहे ते तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट तिच्या डोक्यावर अर्चन केलं तरीही चालणार आहे. आता हे तांदळाचं अर्चन करताना आपल्याला निरंतर ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करायचं किंवा तुम्ही अगदी अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण केलं तरीही चालणार आहे. आता हे तांदळाचं अर्चन आपल्याला कितपर्यंत करायचं, तर जिथपर्यंत तांदूळ जे आहेत ते अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला हे तांदळाचं अर्चन जे आहे ते करायचं आहे. आता ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तामणासकट उचलायचं आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये नेऊन ठेवायचं आहे. आपल्या स्वयंपाकघराचं स्वच्छता करून घ्यायची आहे. स्वयंपाकघराचा जो ओटा असतो तिथे आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे किंवा डायरेक्ट तुम्ही स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ही सेवा करू शकतात. एक पाट ठेवा, पाटावर आपल्याला तामण ठेवायचं आणि तामणामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपल्याला हे तांदळाचं अर्चन जे आहे ते करायचं. अन्नपूर्णा मातेसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. अन्नपूर्णा मातेला धूप, दीप, अगरबत्ती, एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे. आता संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला तांदळामध्येच ठेवायचं आहे. दिवसभर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा. संध्याकाळी पुन्हा तिची आरती वगैरे करून घ्यायची आहे. तिला खिरीचा नैवेद्य हा दाखवून घ्यायचा. दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना ही करायची आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, सकाळी लवकर उठायचे, स्नान करायचे, देवपूजा करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला त्या तांदळातनं बाहेर काढायचं. एक पुन्हा वाटी घ्या, वाटीमध्ये तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आणि पुन्हा तिला देवघरामध्ये स्थापित करायचं आहे. आता ज्या तांदळावर आपण अर्चन केलं होतं, म्हणजे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवून आपण जे तांदळाचं अर्चन केलं होतं त्यामुळे हे तांदूळ जे आहेत ते अभिमंत्रित होतात. आता या तांदळामधले काही तांदूळ जे आहेत ते आपल्याला आपल्या घरामध्ये जो धान्याचा साठा असतो त्या तांदळामध्ये आपल्याला टाकायचं आहे.
असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे, जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते धान्य खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा मातेची भरभरून कृपाही होत असते. अशा रीतीने ही सेवा जी आहे ती अन्नपूर्णा मातेची आपल्याला माघी पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.